नमस्कार मित्रांनो, आजचा आपला सेकंड व्लॉग आहे आणि नवीन व्लॉगची नवीन सुरुवात आहे. आज आमच्याकडे पालखी येणार आहे. कालच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही किती धमाल केली. तर आजच्या व्लॉगमध्ये पण खूप धमाल आहे. एवढी धमाल आहे ना की आज आमच्या घरी देव येणार आहेत, म्हणजेच पालखी येणार आहे. पालखीचं स्वरूप असं असणार आहे. आता पालखी आली आहे मंदिरातून मोठ्या घरात, म्हणजे गावाचं मोठं घर असतं ना, देवघर, तिकडे. आता तिकडनं ती आमच्या घरी येणार आहे, तर ती दाखवतो तुम्हाला. त्याआधी आज सकाळपासून जी तयारी केली आहे देव येणार घरात म्हणून, तर ती काय केली आहे तुम्हाला दाखवतो. स्टेट ट्यून. इथून ही रांगोळी काढायला चालू केली आहे आणि हे माझ्या मामाचं गाव घर आहे पूर्ण. इकडे हे घर आहे, हा मेन द्वार. हे सगळ्या रांगोळी अजून मी काढली आहे. कशी वाटते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. इथे देव खेळणार म्हणून ही जरा देव खेळतात ना अशा राऊंडमध्ये, म्हणून ही काढली आहे. आणि इकडे पण काढली आहे, हे आमचं तुळशी वृंदावन. आणि हे इथे दरवाजाला काढले. पावलं तर पूर्ण घरापर्यंत काढले ते बघा, दाखवतो तुम्हाला मी. आणि इथे देव बसणार आहेत आमचे. देव इथे येतील. ही पूर्ण ही पण रांगोळी आम्हीच काढली आहे. देव इथे येणार आहे. सगळी तयारी झाली आहे आणि आतमध्ये पूजेची तयारी झाली, म्हणजे ताटबीट सगळं सजवतात. आणि इथे हारबीर काढून ठेवलेत. तर तुम्ही बघितलंच असेल किती सुंदर मी डेकोरेशन केलं आहे. मी केलं आहे आणि माझ्या दोन मामींनी पण केले, मावशींनी पण केले. सगळ्यांनी मिळून हे डेकोरेशन केलं आहे आम्ही. आणि उन्हामुळे ना असं चेहरा ब्राईट होते पटकन. तर थोडा टाइम झाला इकडनं असा, तरी पण कट कसं वाटतं, न्यू कट केलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो उद्याची तयारी पण दाखवतो मी तुम्हाला. या साईडला इथे ही लायटिंग लावली. इथे उद्या नाटक आहे वाडीचं आमच्या. आणि इथून हे देव आतमध्ये येणार. ही आमची साण आहे. या सानेवरती इथे देव खेळणार उद्या रात्री. तर तुम्ही बघा, ही होळी पेटवलेली ना तिथे होळी पेटवलेली आहे. ती होळी जळली. आता तिथेच तो साण येते आमची, मग तिथेच आमची पालखी पण नाचणार आहे. पहिल्या स्टेज इथे होता, तो आता इथे टेम्पररी केला आहे. नंतर तो स्टेज इथे बनणार आहे. तर केल्यावर नंतर दाखवीनच तुम्हाला. तर काल इथे डान्स होते. म्हणजे आमचं हे घर आहे. आम्ही काल घरातनं डान्स बघत होतो तिथे. तर कसं वाटत होतं तुम्ही बघा. तुम्हाला काल जिथे डान्स होते ना ते इथे, हे बघ. आणि हे आमचं घर, म्हणजे आम्ही काल घरातनं बसून डान्स बघत होतो तिकडे. काय डान्स चालू आहेत, कुठले चालू आहेत ते सगळं दिसत होतं. आणि हे सगळं इथे बसून आम्ही बघत होतो. आता पालखी एका दादाच्या घरी गेली तिकडे, तिकडनं मग आमच्या घरी येणार आहे. तर तिकडे आता मी चाललो आहे बघायला पालखी. थोडी नाचवेन, पण थोडी नाचवता येत नाही मला, पण जस्ट ट्राय. आणि बघूया आपण नवीन चालू व्लॉग करतो आहे ना, तर तुम्ही साथ तुमची मला तेवढी हवी आहे. कारण नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा. कारण जर तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायचे आहेत गावा रिलेटेड, मुंबईमध्ये काय चालतं त्यासाठी, आणि घरातले इतर काय फंक्शन असतील तर ते पण तुम्हाला दाखवणार मी. आणि परंपरा कशी जपली पाहिजे ना तुम्हाला मी दाखवतो. कारण परंपरा जपली तरच आपला देश जगू शकतो. तर तुम्हाला मी हे सांगतो आहे. तर नक्की हा पूर्ण ब्लॉग बघा की गावाला आल्यावरती आपण काय एन्जॉय करू शकतो. आणि ज्यांना गाव नाही ना त्यांनी तर हा ब्लॉग बघाच, की जेणेकरून तुम्ही तुमच्या गाव शोधून, तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही शोधून तुमच्या गावाला जाऊन तुम्ही पालखी एन्जॉय करू शकता. कारण देव आपल्या घरी येतो ना, ही छोटी गोष्ट नाही आहे, खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपण देवळात जातो पाया पडायला, पण एका वर्षाने देव आपल्या घरी येतो. आपले दुःख दारिद्र्य सगळं संपवण्यासाठी देव घरात येतो. तर त्याचं आपण स्वागत करायला आपलं घर तिथे नसेल तर काय फायदा. तर जाऊ दे. तर आपण आता पालखीच्या इथे जाऊया. कारण पालखीला मी खूप वेळ झाला मी गेलोच नाही. पालखीला येऊन 2 तास झालेत. कारण हे बाकीचं डेकोरेशन करत होतं ना. मामाची पोरगीचा पेपर आहे, ती नाही आहे, आणि मामाचा पोरगा गेला आहे खालती. तर थोडं आपल्याला येतं म्हणून आपण हे केलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो हे रांगोळी बिंगोळीचं. तर तुम्ही म्हणाला अजून काय केलं आहे मी, तर तुम्ही बघाच आहे. खूप सुंदर केलं आहे. आणि हे आत्ताच काम केलं आहे सगळं मामाने. पूर्ण हे इकडे पण आहे, म्हणजे 3 साईडला बसायला केलं आहे. तर खूप सुंदर केलं आहे. तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला नंतर दाखवीन, सगळं पूर्ण घर दाखवीन. तर स्टे ट्यून.
मगाशी तुम्हाला सांगितलं मी आता पालखी आणायला आम्ही जातोय खालती. तर पालखी आता बाजूच्या घरात आली आणि तिकडनं आता आम्ही आणायला जातो आमच्या घरी. तुम्हाला मी 5 मिनिटात मिळतो पालखी येताना. हा माझा दादा आहे. आम्ही दोघं पालखी आणायला चाललोय आणि हा मामा मामा आहे. हा माझा भाचा आहे लाडका. आणि हा एक आहे माझा भाऊ आहे. बोल. भाऊ आणि ते काका बसलेत तिकडे. सगळ्यांची ओळख करून देणार छोटा राहिला ना आहे तिथे. पण अजून एक टाइम आहे त्यानंतर तुमच्या सगळ्यांना ओळख करून छोटा राहिला देणार. नाही. येते मी चप्पल घालून. तर आत्ताच आमच्या घरातनं पालखी दुसऱ्यांच्या घरात गेली आहे. तुम्ही माझी कंडिशन बघू शकता. पालखी नाचवली नाही आज, माझी कंबर खूप दुखते. उद्या नाचवतो मी पालखी. आता पालखी तिकडे गेली आहे. मला दिसत असेल तर ब्राईटनेस खूप वाढला आहे. कमी करून दाखवतो तुम्हाला. ती बघा तिथं पालखी आहे. आणि माझी मामी, मोठी मामी, तो मामा आहे. आणि इथे एक मामा आहे. आणि बबली हा वेद तुम्हाला माहिती असेलच, मागाच्या व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच.
आणि हा हा आमचा माझा मामा लाडका मामा. लाडका मामा. सगळे बोलतात की मी ह्याच्यासारखा दिसतो. आता काय माहिती, बघा तुम्ही तुम्ही पण कमेंट करा आणि सांगा मला की सेम दिसतो का. आणि काल तुम्ही हिला बघितलंच असेल ब्लॉग मध्ये, याच पण आहे, याच उद्या पण असणार. पालखी झाली आहे आणि आता आम्ही चाललोय स्वामींच्या मठात. आज प्रकट दिन आहे, तर स्वामींचा महाप्रसाद खायला चाललोय. आज पालखीचा सोहळा पण आहे आणि प्लस प्रकट दिन पण आहे. तर आम्ही आज मठात जाणार आहे. आता तुम्हाला मी मठ दाखवतो रत्नागिरीचा. बाय द वे तुम्हाला मी सांगितलं आहे माझं गाव कुठलं आहे मामाचं, ते रत्नागिरी धामणसे. तर आज आम्ही गाडीतनं कुठल्या चाललोय तुम्हाला माहिती आहे का? बुलेरो काढलाय, बुलेरो. आणि हे लोक पण आहे आणि दादा खास करून दुबईवरनं आलाय पालखीसाठी एन्जॉय करायला. आता आम्ही स्वामींच्या मठात चाललोय आणि ती एक गाडी भरली, एक गाडी गेली आहे. तुम्हाला दाखवतो किती पब्लिक आम्ही चाललोय ते. बाय ब्लॉग म्हणून खाली आता आम्ही महाप्रसादला आलो होतो. महाप्रसाद खाल्ला आहे, दर्शन घेतलं स्वामींचं आणि खूप प्रसन्न वाटतं. तर हे लोक आता जेवतात इथे, दोघंच राहिले जेवायचे. किनपट पडला, खूप लोक आलेत, खूप लोक आहेत जेवतात. नमस्कार मंडळी. तर आम्ही मठात जाऊन आलो, प्रसाद बिसाद घेतला पूर्ण आणि आता हळदी कुंकू चालू आहे खाली पूर्ण मंडळाचं. सगळ्या लेडीज तिकडे गेलेल्या आहेत. तर आपण थोडा आराम करूया जरा, कारण मला ना सर्दी झाली. थंड थंड ना बाटल्या, थंडाच्या बाटल्या होत्या तिथं, तुम्हाला दिसत असेल. मला कचरा पडला, तो आता साफ करायचा अजून. आणि भरपूर काम आहे कारण संध्याकाळी भरपूर अजून तयारी बाकी आहे. हे पूर्ण हे बघा, हे पेरूचं झाड आहे. हे त्याला तोडलं ना तरी परत येतं ते. आणि हे ना आवळ्याचं झाड आहे, खूप मोठं झाड आहे, तुम्हाला दिसत असेलच. आणि इथे ही माड आहेत आणि हा आमचा आंबा आहे, दारात आहे, आमच्या घरातच आहे हा आंबा. आणि प्लस ना हे माझं घर, म्हणजे माझ्या मामाचं घर आहे हे वरचं. किती जवळ आहे बघा. आणि हे इथे असं ही जागा आहे. आणि ही रिक्षा, ही माझा मामा रिक्षा चालवायचा पहिले, जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला ना, ऑल फॅमिलीचं ॲक्सिडेंट झालं होतं. ती स्टोरी तुम्हाला मी एक दिवशी कधीतरी सांगेनच. तर तुम्हाला कसं वाटतंय हा ब्लॉग, तुम्ही लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब करून मला नक्की सांगायचं की हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय ते. तर स्टे ट्यून, अजून काय होतंय ते तुम्हाला सांगतो. आता महाप्रसाद पण आहे अजून आज आपल्या मंडळाचा, तर जेवायला तिकडे आहे. तर तिकडे तुम्हाला आम्ही नेणार आहे जेवायला पण. कसं असतं, भजन पण आहे तिथे. इवन आता तुम्ही बघू शकता ते बायका जात आहेत, ते बघा दिसतात तुम्हाला बघा. सगळे लेडीज ना हळदी कुंकाला चालल्यात इकडे. आमच्या घराच्या मागच्या साईडला तिकडे आहे हळदी कुंकू. तिथे देवाचं मोठं घर आहे ना, तिकडे हळदी कुंकू असतं. तर आता सगळेजण गेलेत पूर्ण लेडीज लोक. तुम्हाला मी नंतर भेटतो, तुम्हाला अजून दाखवतो. अजून हे एक घर आहे आणि अजून एक आमचं मोठं घर आहे. तिथे ऑल फॅमिली आमची राहते. तर आमच्या बाबांनी, म्हणजे मम्मीच्या पप्पांनी हे घर बांधलं होतं. तर ती पण एक स्टोरी आहे, तुम्हाला नंतर सांगेन मी. कारण हे घर 4 जणांमध्ये, हे वालं घर. माझा मोठा मामा, अजून एक मामा, वेदचे पप्पा. वेदचे पप्पा तुम्हाला मी दाखवीनच. आणि माझी मम्मी आणि माझी मावशी. आणि येताना पण मी माझ्या मावशीबरोबरच आलो आणि मामा बरोबर आले, का आता हा मामा असतो ना इकडे म्हणून. तर तुम्हाला मी सांगेन बाकीच्या गोष्टी सगळ्या. चला बाय. नमस्कार मित्रांनो. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आम्ही नवीन प्लॅन बनवला आहे आरेवाऱ्यात जायचं. जे तुम्हाला मोस्ट पॉप्युलर ठिकाण आहे आरेवारे, रत्नागिरीतलं फेमस ठिकाण बीचवरचं, जिथे तुम्ही ते रील्समध्ये बघता, खूप ठिकाणी बघता. तर तुम्हाला ते आज मी दाखवतो तो स्पॉट, जे तुम्हाला रीलवर येतो नुसतं. तो कॉर्नर, टर्निंगचा कॉर्नर लॉंग वेचा, तो तुम्हाला मी दाखवणार आहे. तसेच नाटकाची, उद्या नाटक आहे ना, तर त्याची सगळी तयारी चालू आहे. सगळे
स्टेप लावायचं चालू आहे आणि आम्ही आता तिकडे जाणार आहे आरेवारेला. तुम्हाला मी दाखवतो कसं असतं ते. गाईज आम्ही आरेवाऱ्यात आलोय पण एवढा काळोख झालाय की पुढचं काय दिसत नाही. सगळेजण आले ए टू झेड सगळेजण आले. मी तुम्हाला फोटो असं टाकेल बाजूला तुम्ही बघू शकता. आणि खूप जण आले. तुम्हाला मागे मागे एक दोन तोंड दिसत असतील. पूर्ण दाखवतो तुम्हाला मी. बघू शकता तुम्ही खूप अंधार आहे आणि हे समोरचे तिथे तुम्हाला तुम्ही तो जो सीन बघता ना तो तिथनं बघता. तुम्हाला मी ना सकाळी आल्यावर दाखवेन पण आता खूप जण आले. हे बघा काजवे दिसत आहेत का? हे सगळे मावशा बिवशा आलेत. हे सगळेजण खूप जण आलेत. खूप म्हणजे खूप जण आलेत. 20 जण आलेत. हे बघा माझ्या मावशीची मुलं आहेत. तो एक मोठ्या मावशीचा हा 2 नंबर मावशीचा. भेटवीन तुम्हाला उद्या. तर सगळ्यांना भेटवणार तुम्हाला मी. बघा तुम्ही आज पण तिसरा टाइम आहे. आम्ही पावटेच खातोय. तर पावटे खाऊन कसं वाटतं तुला? खूपच छान. पोटात गडबड नाही अजिबात. तुला आली हे तुम्हाला बघू शकता तुम्ही. हे आमचं जुनं घर आहे जिथे माझी मम्मी माझी मावशी माझे मामा हे सगळे इथे लहानाचे मोठे झालेत. आणि ते माझ्या बाबांनी ते एक मोठं घर बांधलं. तर तिकडे माझे मामा लोक राहतात आणि हे सगळे मामा लोकांचं घर आहे. तर ह्या व्हिडिओ उद्या इकडे कार्यक्रम होणार आहे. म्हणजे इथे उद्या पालखी इथे येणार आहे. आता ती पालखी जुन्या घरात म्हणजे तिथे खाली देवाचं घर आहे ना तिकडे गेली. आणि जे आमचं हे मूळ घर आहे म्हणजे 7 भावांचं 7 बहिणींचं हे घर आहे. तर इथे उद्या पालखी येणार आहे. तर उद्या खूप धमाल येणार आहे. तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये ते तुम्ही बघणारच आहे. पण आजच्या ब्लॉगमध्ये एंड आहे ना खूप काहीतरी चांगलं होणार आहे. तर स्टे ट्यून राहा तुम्ही. या माझा तुम्हाला माहिती आता ह्याचं नाव पण तुम्हाला माहिती असेल. तर ह्याचं पण इन्स्टाला पेज आहे वेद पांचाळ. हा वेद पांचाळ इन्स्टाला पेज आहे. तर नक्की फॉलो करा. त्याला केल्यावर मला पण करा. साईराज नांदिवडीकर माझ्या ज्या यूट्यूबचं नाव आहे तेच माझ्या इन्स्टाचंच नाव आहे. मी तुम्हाला लिंक पाठवेलच. तिथून तुम्ही कनेक्ट करून बघू शकता. माझे इथले पोस्ट पण तुम्ही तिथे बघू शकतात. आणि नवीन कुठली व्हिडिओ येणार असेल तर तुम्हाला इन्स्टाला पण लगेच कळेल कुठली व्हिडिओ येणार आहे ती. 68 नंबर 10 1919 82 काहीच नाहीये. 39 काहीच नाही बघ ना. बघ अशीच बसली. 30 30 अरे वेळ व्हिडिओ काढतोस आज? 38 ग्रुपवर टाकू नको. ग्रुपवर टाकू नको. युट्यूबर जायला तर 79 ग्रुपवर टाकू नको बाबा. 54 काशी करेन.